आत्ता आपण शिवाजी पार्कचे दृश्य बघतोय। राज ठाकरे पोहोचलेले आहेत। शिवाजी पार्क जिमखान्यावर राज ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे। सचिन तेंडुलकर सुद्धा सोबत आहेत। सचिन तेंडुलकर आपल्याला दिसतात। शिवाजी पार्क जिमखाना ज्याचं उद्घाटन होत आहे, आज नूतनीकरण झालं आणि त्यानंतर उद्घाटन होत आहे, त्यामुळे सचिन तेंडुलकर तिथे पोहोचलेले आहेत। आपल्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा दिसते। दोघेही एकाच गाडीतनं आले, शिवाजी पार्क जिमखान्यामध्ये प्रवेश करतायत। आज खूप साऱ्या आठवणी सचिन तेंडुलकरांच्या जाग्या झालेल्या असणार आहेत। राज ठाकरेंच्या सुद्धा अर्थात वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या निमित्तानं उद्घाटन होत आहे सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी बोलूया। प्रणाली, काय सांगशील? मुंबईतला मराठी माणसाचा मराठी वर्चस्व असलेला एकमेव जिमखाना म्हणजे शिवाजी पार्क जिमखाना, त्याचं आज उद्घाटन झालेलं आहे। आपण पाहतो आहोत की मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या हस्ते, ज्याला क्रिकेटची देवता मानले जाते, त्यांच्या हस्ते हे उद्घाटन झालेलं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहे, आपण पाहतो आहोत। आणि खरं तर 1909ला सगळ्यात आधी हा जिमखाना तयार झालेला होता। त्यानंतर 2दा याचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे। आणि आज हा खास जिमखाना आपण पाहतो आहोत की आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे। आणि या उत्सवाच्या पहिल्याच दिवशी आज आपण पाहतोय की सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते या नूतनीकरण करण्यात आलेल्या जिमखान्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की शिवाजी पार्क हा हार्ट ऑफ द सिटी म्हणजे शहराचं हृदय मानलं गेलेल्या दादर इथल्या मध्यवर्ती भागामध्ये हा जिमखाना आहे। या जिमखान्यातून अनेक दिग्गज खेळाडू म्हणजे अगदी सचिन गावस्कर यासारखे दिग्गज खेळाडू या ठिकाणून खेळून याचं प्रतिनिधित्व करत त्यांनी संपूर्ण जग हलवून टाकलं, असे हे क्रिकेटचे सगळे दिग्गज याच जिमखान्यातून खेळलेले आहेत। आणि त्यामुळं या ठिकाणी आता आपण पाहतो आहोत की खास सचिनला बोलवण्यात आलेलं होतं आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी या जिमखान्याचं उद्घाटन झालेलं आहे। नवीन ही वास्तू तयार करण्यात आली आहे। मुळात शिवाजी पार्क हा ऐतिहासिक संपूर्ण परिसर असल्यामुळं हेरिटेज 1 मध्ये शिवाजी पार्क येत असल्यानं या जिमखान्यामध्ये केवळ नूतनीकरण करता येणं शक्य होतं, त्याला वाढवता येणं शक्य नव्हतं। आणि त्यामुळं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे। याच्यापूर्वी 1993-94च्या जवळपास याचं नूतनीकरण करण्यात आलेलं होतं आणि त्यापूर्वी एकदा असं या जिमखान्याचं नूतनीकरण करण्यात आलेलं होतं। आणि आज आपण पाहतो आहोत की तब्बल जवळपास आपण एक म्हणूया की 30 वर्षानंतर या जिमखान्याचं उद्घाटन जे आहे करण्यात आलेलं आहे नूतनीकरण करून। आणि सचिनच्या हस्ते हे उद्घाटन झालेलं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या संपूर्ण नूतनीकरणावर विशेष लक्ष दिलेलं होतं, कारण ते कलाप्रेमी आहे। या ठिकाणी आलेल्या प्रत्येक क्रीडा प्रेमीला हे सगळं बघता यावं, या सगळ्या गोष्टी त्यांना करता या ठिकाणी उत्तम असा त्यांना अनुभूती मिळावी, या दृष्टीनं आपण पाहिलं तर हा जिमखाना उत्तम व्हावा यासाठी मनसे अध्यक्ष यांनी विशेष लक्ष दिलं। इथली रंगसंगती असो, कुठे काय असावं यावर त्यांनी विशेष बारीक नजर ठेवून हे सगळं नूतनीकरण करून घेतलं। मनसे अध्यक्ष सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाल्याचं आपण पाहतो आहोत। आता संपूर्ण जो जिमखाना आहे तो आतून बघताहेत, या ठिकाणी जे जे खेळाडू खेळलेले आहेत शिवाजी पार्क जिमखान्याचं ज्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि जे भारतासाठी खेळलेले आहेत, अशा सगळ्या दिग्गज खेळाडूंची फोटो या ठिकाणी जिमखान्यामध्ये लावण्यात आलेले आहेत। बसण्याची व्यवस्था, जिथून संपूर्ण शिवाजी पार्कवर नजर टाकता येईल असं उत्तम असं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। ज्या ठिकाणी सचिन तेंडुलकर कधी वडापाव खात होते त्याचं खास किचनमध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे। पूर्वी या 2 वेगवेगळ्या वास्तू होत्या, परंतु नंतर 1993-94च्या सुमारास या 2 वास्तूंची एक वास्तू करण्यात आलेली होती। त्यामुळे जिथे वडापाव कधी काही सचिन तेंडुलकरने खाल्लेला होता, आज या नवीन वास्तूमध्ये त्याच ठिकाणी
या जिमखान्याचं किचन आहे. सचिन तेंडुलकर, राज ठाकरे हे पूर्ण जो जिमखाना आहे तो कसा तयार करण्यात आलेला आहे हे सगळं बघतायत. ग्राउंड+2 असं या संपूर्ण जिमखान्याचं नियोजन आहे. वरच्या बाजूला ओपन टेरिस आहे. पावसाळा असल्यामुळे आता तिथं शेड टाकण्यात आलेलं आहे. परंतु जे कोणी मान्यवर किंवा जे कोणी मेंबर्स या ठिकाणी येतील त्यांना शिवाजी पार्कच्या खुल्या आकाशाखाली या संपूर्ण शिवाजी पार्कचं निरीक्षण करता येईल. तिथे चालू असणारे कार्यक्रम याचा आस्वाद त्यांना घेता येईल या दृष्टीनं सुद्धा ओपन टेरिस या ठिकाणी आहे. आता पावसाळा असल्यामुळे त्या ठिकाणी शेड टाकण्यात आलंय. आता आपण पाहतो आहोत की सचिन संपूर्ण जो जिमखाना आहे त्याचं निरीक्षण करतायत. ब्लू रंगाचं शर्ट घातलेलं आहे, स्काय ब्लू कलरचं, आणि जो भारताचा रंग आपण मानतो, आपल्या जर्सीचा रंग आहे तशाच रंगाचं शर्ट आज या ठिकाणी सचिन घालून आलेले आहेत. जो जिमखाना ज्या जिमखान्याचं प्रतिनिधित्व सचिन तेंडुलकर यांनी केलेलं आहे त्याच जिमखान्याच्या या नूतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीचं आपण पाहतो आहोत की या ठिकाणी कशी बनवलेली आहे ती इमारत हे बघतायत सचिन तेंडुलकर स्वतः. मी जसं म्हणाले की 1909ला खरं तर हा जिमखाना या ठिकाणी शिवाजी पार्क मध्ये सुरू करण्यात आलेला होता. त्यानंतर त्याची जी वास्तू आहे, मूळ वास्तू त्याची जी तयार करण्यात आली, सुरुवातीला अगदी छोटंसं शेड होतं, परंतु 1930ला कौलारू असं संपूर्ण ते जिमखाना तयार करण्यात आलेला होता. त्यावेळेला दादर हिंदू जिमखाना याला म्हटलं जात होतं, परंतु नंतर 1993-94 किंवा 96च्या जवळपास या जी जुनी कौलारू इमारत होती त्या इमारतीचं सिमेंट कॉन्क्रीटमध्ये रूपांतरित करून त्याचा तो जिमखाना तयार करण्यात आलेला होता. आपण आता पाहतोय की ज्या खिडकीतून संपूर्ण शिवाजी पार्क दिसू शकेल अशी खिडकी सचिन तेंडुलकर यांना दाखवली जाती आहे. म्हणजे इथं येणारे जी लोक इथं जिमखान्यामध्ये येऊन वड्याचा आस्वाद घेतील, मराठमोळा जो वडा आहे, वडापाव आहे त्याचा आस्वाद घेतील आणि बाहेर शिवाजी पार्कमध्ये चालू असलेली प्रॅक्टिस असेल, नेट प्रॅक्टिस असेल किंवा इतर गोष्टी ज्या आहेत ते बघू शकणार आहेत. मुंबईमध्ये आता खरं तर मोकळ्या आणि लोकांसाठी खुल्या अशा फारच कमी जागा राहिलेल्या आहेत. त्यापैकी एक जागा जी आहे ती शिवाजी पार्क जिमखान्याची असणार आहे आणि ती कशी आहे हे बघतायत आता या ठिकाणी सचिन तेंडुलकर. प्रणाली, मला तेच विचारायचं होतं. तू आता सगळं वर्णन करत होतीस तेव्हा मलाही असा मनात विचार आला की जेव्हा सचिन तेंडुलकर एक लहानसा मुलगा होता, कुरळ्या केसांचा, जेव्हा त्याने सुरुवात केली असेल त्याच्या क्रिकेटच्या सुरुवातीची, आणि तेव्हापासून नंतर तो नावारूपाला आला आणि मग तो क्रिकेटचा देव झाला. हा जो इतक्या वर्षांचा प्रवास आहे हा या वास्तूनं सुद्धा पाहिलेला आहे. आज या आठवणी ताज्या होत असतील जेव्हा एवढं सगळं फिरतोय सचिन? अगदी कारण मी जसं म्हणाले की आधी या दोन छोट्या म्हणजे एक मुख्य वास्तू होती आणि त्याला लागूनच एक छोटीशी टपरी, कौलारू टपरी होती, ज्या टपरीमध्ये टपरीला एक खिडकी होती आणि त्या खिडकीतून वर्षानुवर्ष सचिननी वडापाव घेतला आणि वडापाव खाल्लेला आहे. तो खेळत असताना, प्रॅक्टिस करत असताना त्याच्या आवडीचा तो वडापाव होता. त्याचे सुद्धा जुने फोटो जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. पूर्वीचा जिमखाना, आत्ताचा जिमखाना याचे फोटो या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. त्यामुळे नक्की सचिन ती प्रत्येक गोष्ट आवर्जून बघेल. ज्या ठिकाणी तो कधी काही गेला होता, नंतर कालांतराने जसा तो बदलला, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सचिन आज नक्की या ठिकाणी बघत असणार. साहजिक आहे की आपण ज्या वास्तूतून सुरुवात केली ती वास्तू आज जेव्हा नव्या रूपात बघतोय सचिन, त्याला आनंद होत असणार. या जिमखान्याच्या एका भिंतीवर सगळे क्रिकेटर जे आजपर्यंत या जिमखान्यातून खेळलेले आहेत त्यांचे सगळ्यांचे आयकॉनिक फोटो लावण्यात आलेले आहेत. त्यांनी ज्या वेळेला सेंचुरी केली असेल, त्यांची एखादी आवडती पोज असेल, असे आयकॉनिक फोटो सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. त्यामुळे शिवाजी पार्क जिमखाना हा अत्यंत महत्वाचा आणि त्याहीपेक्षा एकमेव मराठमोळा जिमखाना राहिलाय असं म्हणायला हरकत नाही. अगदी. आणि त्या जिमखान्याच्या उद्घाटनासाठी स्वतः क्रिकेटचा देव अवतरलेला आहे आणि त्यामुळं या ठिकाणी आज या सगळ्या जिमखान्याशी संबंधित जे सगळे पदाधिकारी आहे, जे संपूर्ण बॉडी आहे, संचालक मंडळ जे आहे, अगदी त्यांचं मन भरून आलेलं आहे.
ज्या सचिनला आपण अगदी जसं तू म्हणालीस की कुरळ्या कुरळ्या केसांचं लहानसं पोर ते ज्या वेळेला या ठिकाणी अगदी. प्रॅक्टिस करत होतो तेव्हापासून हो. ते त्याला क्रिकेटची देवता होताना ज्यांनी आपल्या डोळ्यांनी बघितलं अनुभवलं अगदी, अगदी. ते सगळे आज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. अगदी अगदी. आणि त्यात अजून एक विशेष आपल्याला म्हणावं लागेल की हे सगळं सचिन घडत असताना त्याने त्याची जी आत्मीयता आहे, जो आत्मभाव म्हणतो ना आपण, मनापासून एखादी गोष्ट करणं, ते आत्ता सुद्धा बघायला मिळतोय. तो आला आला उद्घाटन केलं केलं गेला गेला असं त्याने केलं नाही. तो आस्थेने हे सगळं बघतोय, कौतुकाने हे सगळं बघतोय, समजून घेतोय. हेही एक त्याच्या स्वभावाचं विशेष बघायला मिळतं प्रत्येक कार्यक्रमात त्याच्या. अगदी, कारण म्हणजे त्याच्या स्वभावातला हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे की तू अत्यंत म्हणजे आपण म्हणतो ना की माणूस जेवढा मोठा होतो त्याचे पाय जमिनीला राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि सचिन तर अगदी पाय घट्ट रोवून उभा आहे जमिनीवर. आणि म्हणूनच त्याच्यातलं ते साधेपण हे प्रत्येकाला भावणार आहे. आपल्या प्रत्येक गोष्ट मग ती कितीही साधी का असे ना, म्हणजे आपल्याला माहिती आहे की त्याला जेव्हा विचारलं जातं की तुझं आवडतं जेवण काय आहे किंवा आवडता पदार्थ काय, तर तो सांगतो की आईने बनवलेला वरण भात. म्हणजे ही गोष्ट जेवढी साधी आहे, मराठी माणसाला मराठी मनाला भावणारी आहे, ज्याला आपण डाऊन टू अर्थ म्हणतो तशी आहे. अगदी तीच आत्मीयता त्याची आज या ठिकाणी जेव्हा तो प्रत्येकाशी बोलतो आहे, प्रत्येक कोपरा जेव्हा तो शिवाजी पार्क जिमखान्याचा तयार झालेला बघतो आहे तेव्हा ती जाणवती आहे. आपण लहानपणी एखाद्या वस्तू अशी खेळलेलं असू, ती वस्तू जर अचानक बऱ्याच वर्षांनी आपल्याला कोणी दाखवली की तो जो काही आनंद असतो तो आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसतो आहे. अगदी मी जसं म्हणाले की कोपरा तो बघतो आहे. आणि तसंच म्हणजे संचालक मंडळाचं सुद्धा कौतुक की त्यांनी तो कोपरा जपला आहे. प्रत्येक कोपऱ्यात इथे खेळलेल्या प्रत्येक त्याचं प्रतिनिधित्व केलेल्या प्रत्येक खेळाडूची एक आठवण त्यांनी जपलेली आहे. त्याला इथं आल्यानंतर आपण आपल्याच घरी परत आलेलो आहोत असं वाटावं, अशी प्रत्येक गोष्ट जी आहे ती या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या संपूर्ण जिमखान्याच्या वतीनं करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे संचालक मंडळाचे पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी त्याला प्रत्येक गोष्ट आवर्जून दाखवत आहेत. आता आपण पाहतो की तो पहिल्या मजल्यावर गेलेला होता, पहिल्या मजल्यावरून तो आता खाली या ठिकाणी उतरतो आहे. खालच्या बाजूला संपूर्ण जे किचन आणि रेस्टॉरंट जे आहे त्या ठिकाणी आता तो प्रवेश करतोय असं दिसतं आहे. सुंदर अशी आसन व्यवस्था, सुंदर अशी संपूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे. जे काही पूर्वी जे खेळ होते, इंडोर जे खेळ होते ते सुद्धा त्यांनी आवर्जून बघितले. कारण केवळ क्रिकेट नाही तर सचिन वरती येऊन टेबल टेनिस सुद्धा खेळायचा. आणि जर एखादा खेळ तो आदल्या दिवशी कोणाबरोबर हरला असेल तर दुसऱ्या दिवशी तो सकाळी येऊन त्या ठिकाणी टेबल टेनिसची प्रॅक्टिस करून संध्याकाळी परत त्या माणसाला हरवायचा आणि त्याशिवाय तो शांत बसायचा नाही. ही सचिनची इथली एक आठवण आम्हाला संचालक मंडळाच्या वतीनं सांगण्यात आली. त्यामुळे खास तो वरती टेबल टेनिस सुद्धा ठेवण्यात आलेला आहे. तो कोर्ट सुद्धा वरती करण्यात आलाय. इंडोर काही गेम आहेत ते सुद्धा आपण पाहतोय आता की तेच टेबल टेनिस मी ज्याचा आता उल्लेख करत होती ते सचिनला या ठिकाणी दाखवण्यात येत आहे. आणि लहानपणची जी खास प्रणाली, तू पण हे अनुभवत असशील की मनस्वी हसणं आहे, त्याच्या हसण्याने अनेक जणांना आनंद मिळेल असं त्याचं हसणं आहे. आता हे टेबल टेनिस बघितल्यावर त्या जुन्या आठवणी त्याला ताज्या झाल्या असतील आणि हे हसू आलं असेल त्याच्या चेहऱ्यावर. अगदी म्हणजे त्याला आता खरंच लहानपणची आठवण झाली असेल की मी कसा खेळत होतो लहानपणी. आणि मुळात म्हणजे ती जी जिद्द होती खेळाप्रती त्याची की कुठलाच खेळ हरायचा नाही. आणि हरलो असेल तर त्याची कारणं काय असतील, त्याच्यासाठी वाटेल तेवढी प्रॅक्टिस करायची. हा जो त्यांनी अनुभव सांगितला की क्रिकेट तर आहेच परंतु त्या व्यतिरिक्त जर टेबल टेनिसमध्ये त्याला कोणी हरवलं तर तो टेबल टेनिस दुसऱ्या दिवशी ज्या कारणांमुळे हरला होता त्याची सबंध दिवस प्रॅक्टिस करायची. संध्याकाळी ज्या व्यक्तीकडून हरलो होतं त्याला हरवायचं आणि मगच शांत बसायचं. हा सचिनचा स्वभाव जो आहे किंवा ही त्याची जी सवय आहे ती या सगळ्या संचालक मंडळांनी आवर्जून आठवण आम्हाला सांगितली. आणि त्या व्यतिरिक्त खास इथे जेव्हा आता आपण बघितलं की टेबल टेनिसचा जो कोर्ट आहे त्याच्या हस्ते त्यांनी उद्घाटन करून घेतलेलं आहे. त्याला तिथे खेळायला लावलेलं आहे. जिथे तू लहानपणी खेळला होता आज तुला तिथे खेळायचंय असं सांगून सुद्धा त्याच्याकडनं उद्घाटन या ठिकाणी करून घेण्यात आलेलं आहे. बरं, तू जसं उल्लेख केलास की शिवाजी पार्क हा एकमेव मराठी जिमखाना मुंबईमध्ये उरला असेल. परत एकदा प्रणाली, या जिमखान्याच्या इतिहासाविषयी आणि
तो उभा कसा राहिला, कुठल्या उद्देशाने राहिला, किती जणांना त्याचा फायदा झाला, या अनुषंगाने काही आपण बोलू शकतो का? मुळात आपण बघितलं तर हा जिमखाना म्हणजे याला परवानगी जी आहे ती 1909च्या सुमारास मिळाली, ज्यावेळेला भारत पारतंत्र्यात होता. तरीही क्रिकेटचं वेड काही लोकांना या ठिकाणी स्वस्त बसू देत नव्हतं. अत्यंत अल्प अशी संसाधनं त्यावेळेला होती. आणि मी जसं म्हणाले की 1909 पासून 30 पर्यंत जेव्हा प्रत्यक्ष त्याची इमारत जी उभी राहिली, जी कौलारू इमारत होती, पांढऱ्या रंगाची ती ग्राउंड फ्लोअरची इमारत होती आणि त्याच्यावरती कौलारू असं हे संपूर्ण त्याचं छत होतं. तर आणि त्याच्या बाजूला एक अगदी छोटी अशी टपरी वजा एक छोटीशी खोली होती, ज्या ठिकाणी खाण्याचं साहित्य मिळायचं. तर त्या खाण्याच्या म्हणजे अगदी मराठ मुळं आपण जेवण म्हणू किंवा ज्याला अगदी बेसिक म्हणू, म्हणजे चहा आणि वडापाव असं त्या ठिकाणी मिळत होता. त्यावेळी जे क्रिकेटर आता म्हणजे अगदी मी जसं आपण मगाशी उल्लेख केला की क्रिकेटची देवता ज्या ग्राउंडनं घडवली किंवा ज्या जिमखान्यानं घडवली, अगदी गावस्कर असेल किंवा सचिन तेंडुलकर असेल, यासारखे दिग्गज ज्यांनी घडवले, ती अगदी इमारत अत्यंत साधी अशी इमारत होती. 1930ला ती छोटेखानी इमारत बांधण्यात आली. त्यावेळेला केवळ समर्थ व्यायाम शाळा एक होती या ठिकाणी आणि एक छोटंसं मंदिर होतं. संपूर्ण आज जो आपण शिवाजी पार्क परिसर बघतो, ही ऐतिहासिक हेरिटेज 1 मध्ये येणारी संपूर्ण तो शिवाजी पार्क आहे. त्यामुळे इथे आता कुठलंही नवीन बांधकाम होणं शक्य नाही आणि म्हणूनच या ठिकाणी 1930 नंतर 1996च्या सुमारास या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यात आली होती, जी ग्राउंड +1 आणि वरती टेरिस अशी बांधण्यात आलेली होती. ती वास्तू जी आहे त्या वास्तूनंतर आता नूतनीकरण करण्यात आलेलं आहे जवळपास 30 वर्षांनंतर. आणि आता याचं उद्घाटन जे आहे ते सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते होत आहे. हेरिटेज असं हे संपूर्ण परिसर असल्यामुळे इथं नवीन अतिरिक्त बांधकाम करता येणं शक्य नसल्यामुळं आहे त्याच बांधकामाला नवीन रूपडं जे आहे ते देण्यात आलेलं आहे. नक्की. जसं तू म्हणतेस की सचिन तेंडुलकरच्या हस्ते इनॉग्रेशन पण झालं, आपण ते बघितलं देखील. राज ठाकरे मात्र अत्यंत सामान्य व्यक्ती म्हणून तिथे बसलेले बघतायत. सचिनच सगळ्या गोष्टीचा आढावा घेतोय, सगळं नव्यानं पुन्हा एकदा शिवाजी पार्क जिमखाना बघतोय. पण राज ठाकरे मात्र निवांत बसून आहेत. हे एक वेगळं बघायला मिळते, कारण जिथे ते जातात तिथे सेंटर ऑफ अट्रॅक्शन असतं. आज मात्र शांत निवांत एका बाजूला ते बसलेले दिसत आहेत. याचं कारण असं आहे की या संपूर्ण शिवाजी पार्क जिमखान्याच्या या नूतनीकरणावर अत्यंत बारीक नजर त्यांची होती. ते जसे आपल्याला माहिती की राज ठाकरे कलासक्त आहेत. प्रत्येक गोष्टीत ते निरखून पारखून, अगदी रंग असेल, रंगसंगती असेल, एखादं फर्निचर असेल, प्रत्येक गोष्ट कुठे काय असावी हे ते अत्यंत बारकाईने बघत असतात. म्हणजे यापूर्वी या जिमखान्याच्या नूतनीकरणामध्ये सुद्धा त्यांचं अत्यंत महत्वाचं मार्गदर्शन राहिलेलं आहे. त्यांनी यातली बारीक बारीक वस्तू, प्रत्येक कोपरा त्यांनी बघितलेला आहे. म्हणून आज ते एका कोपऱ्यात बसून हा कार्यक्रम कसा व्यवस्थितपणे पार पडतोय हे बघतायत. तर ज्याला दाखवायचं आहे तो मात्र प्रत्येक कोपरा निरखून परखून सगळं बघतो आहे. म्हणून आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे एका कोपऱ्यात आपल्याला बसलेले दिसत आहेत आणि त्यांनी इथला कोपरा बघितलेला आहे. रंग असे, तिथलं फर्निचर असे, प्रत्येक फोटो फ्रेम सुद्धा ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ती कशी असावी यासाठी इथल्या संचालक मंडळाला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्यामुळं ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात की ते एका कोपऱ्यात बसून संपूर्ण कार्यक्रम बघतात. म्हणजे याच्या पुढे आता सचिन तेंडुलकर आणि राज ठाकरे यांच्यामध्ये काय संवाद होतो की बाबा कसं वाटलं तुला शिवाजी पार्क जिमखान्याचं नूतनीकरण, हा एक फार इंटरेस्टिंग विषय असेल आणि ते आपल्याशी बोलतील का, हाही मुद्दा आहे. सचिन तेंडुलकर राज ठाकरे संवाद साधू शकतात माध्यमांशी, काही असं जाणवतंय, शक्यता आहे, तसं काही नियोजन आहे? तशीच सध्या तरी आम्ही व्यवस्था करून ठेवलेली आहे की त्यांनी जाताना किमान हे संपूर्ण जिमखाना त्याचं नूतनीकरण कसं वाटलं, विशेषतः सचिन तेंडुलकर यांना ते कसं वाटलं यासाठी, आणि ते जाताना प्रतिक्रिया देतील अशी अपेक्षा आपण करू शकतो. आता सध्या आपण पाहतोय की ते जिमखान्याचं जे टेरिस आहे त्या टेरिसवरून संपूर्ण शिवाजी पार्क परिसर दिसतो. त्या टेरिसवर गेलेले आहेत आणि तिथून ते संपूर्ण शिवाजी पार्कचा मुआयना एक प्रकारचा आपण करताना या ठिकाणी बघायला मिळत आहेत.
आता पावसाळा असल्यामुळं वरती टेरेस जे आहे त्याला या ठिकाणी आपण पाहतो आहोत की शेड करण्यात आलेला आहे. परंतु एरवी हा संपूर्ण पावसाळा संपला की हे संपूर्ण ओपन असतं, ओपन टू एअर आहे आणि त्यामुळं छान संध्याकाळच्या वेळेला इथं बसून शिवाजी पार्कातल्या लाइटिंगचा विशेषतः दिवाळीमध्ये, कारण दिवाळीला अत्यंत सुंदर अशी लाइटिंग संपूर्ण केली जाते, ती बघण्याचा तो बघण्याचा सुद्धा आस्वाद या ठिकाणी इथं येणारे मेंबर्स किंवा जे पदाधिकारी आहे किंवा जे कोणी क्रीडा रसिक आहेत त्यांना इथं घेता येणार आहे. प्रणाली, खरं तर या दृश्यांमध्ये असंच पाहायला मिळतंय की बाहेर देखील सचिनचे फॅन या जिमखान्याच्या बाहेर उपस्थित आहेत. त्याची एक झलक मिळावी म्हणून ते देखील तिथे उपस्थित असावेत अशी शक्यता आहे. यापुढे आता नेमकं सचिन तेंडुलकर, राज ठाकरे यांचं नियोजन कशा पद्धतीचं असणार आहे, ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत का? असंच आहे की त्यांनी माध्यमांशी संवाद साधावा, किमान प्रतिक्रिया द्यावी की त्यांना हे नूतनीकरण झालेलं नवीन शिवाजी पार्क जे आहे, शिवाजी पार्क जिमखाना आहे, ते कसं वाटतं आहे. एक एक प्रतिक्रिया दोघांचीही मिळेल अशी अपेक्षा आहे. परंतु जी माहिती मिळते त्यानुसार सचिन तेंडुलकर हे हा कार्यक्रम आटपून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी जाणार आहेत आणि तिथे कदाचित स्नेहभोजन किंवा अल्पोपहार होईल आणि त्यानंतर सचिन तेंडुलकर हे त्यांच्या घराच्या दिशेने किंवा पुढल्या कार्यक्रमाच्या दिशेने प्रस्थान करतील. परंतु अल्पोपहार किंवा जेवणाचा कार्यक्रम जो आहे तो मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी होईल अशी माहिती मिळती आहे. आता आपण पाहतोय की ते खाली उतरत आहेत. बाहेर आल्यानंतर ते प्रतिक्रिया देतील किंवा कोपऱ्यात बसलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रतिक्रिया देतील. त्यामुळं आता आपण पाहतोय की कार्यक्रम म्हणजे संपूर्ण जिमखाना यांनी सचिन तेंडुलकर यांनी बघितलेला आहे आणि थोड्या वेळातच ते मनसे अध्यक्ष सुद्धा या ठिकाणी मागच्या बाजूला, खरं तर कॅमेऱ्याच्या मागच्या बाजूला ते येऊन थांबलेले आहेत. कॅमेऱ्याच्या पुढच्या बाजूला सचिन तेंडुलकर यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी आपले सगळे कॅमेरे सज्ज झालेले आहेत आणि अगदी कॅमेऱ्याच्या मागच्या बाजूला येऊन मनसे अध्यक्ष उभे राहिलेले आहेत. आता सचिन या ठिकाणून बाहेर पडतील आणि पडतील त्यावेळेला ते प्रतिक्रिया देतील अशी अपेक्षा आहे आणि त्यामुळं आता आपण बघूया की ते त्यांना जिमखाना कसा वाटला हे ते सांगतील. त्यामुळं आता सगळी तयारी या ठिकाणी सज्ज झालेली आपण बघतो आहोत. जिमखाना बघून झालेला आहे सचिन तेंडुलकर यांचा आणि पुढचं नियोजन ते म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी अल्पोपहाराला ते जातील. जी माहिती मिळते तुर्तास त्यानुसार एखादं मनसे अध्यक्षांचं कौतुक यासाठी की एखादं व्यंगचित्र काढून झाल्यानंतर ते लांबून बघण्याचा जो एक प्रत्येक कलाकाराचा स्वभाव असतो, अगदी तसंच हा संपूर्ण जिमखाना तयार करून झाल्यानंतर ते कोपऱ्यात उभे राहून संपूर्ण कार्यक्रम बघतायत. अगदी सर्वसामान्य एखादी व्यक्ती यावी आणि त्यांनी कोपऱ्यात उभं राहून सगळं बघावं, अगदी तसंच मनसे अध्यक्ष या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहेत. खरं तर या संपूर्ण कार्यक्रमाचं श्रेय किंवा या कार्यक्रमाचा जे नियोजन आहे त्याच्यामध्ये त्यांचा महत्वाचा भाग आहे. अगदी या वास्तूच्या नूतनीकरणामध्ये सुद्धा त्यांचा महत्वाचा भाग आहे. तरी सुद्धा त्याचं कुठलंही महत्व किंवा त्याचं कुठलंही क्रेडिट स्वतःकडे न घेता मनसे अध्यक्ष एका कोपऱ्यात राहून या संपूर्ण कार्यक्रमाचं अवलोकन करतायत. बरं प्रणाली, खरं तर आपण पुन्हा एकदा ही प्रेक्षकांना दृश्य दाखवूयात. सचिन तेंडुलकरनं कशा पद्धतीनं टेबल टेनिस खेळण्याचा आनंद घेतला किंवा बिलियर्ड्सवर त्यानं स्ट्रोक लावला. खरं तर त्यानं जुन्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या करण्याचा प्रयत्न केलेला पाहायला मिळतोय. प्रणाली, लोकमत ऑन आहे ना? तर आपण पाहतोय मुंबईतला एकमेव मराठी जिमखाना म्हणजे शिवाजी पार्क जिमखाना. हा तोच जिमखाना आहे जिथे भारतीय क्रिकेटच्या अनेक दिग्गजांनी सुरुवात केली आणि आपल्या दमदार खेळानं संपूर्ण जगाला भारतीय क्रिकेटची ताकद दाखवली. आणि याच जिमखान्याचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे. सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते जिमखान्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे.